नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पिळोदा गावात मध्यरात्रीच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाचा धारदार हत्याराने वार करून केला खून। विविध जिल्ह्यातून बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 14 बुलेट दुचाकीसह केले जेरबंद। 108 रुग्णवाहिका चालकांच्या न्याय मागण्यांसाठी जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू। कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने शिंदखेडा पंचायत समितीत कृषी दिवसाचा कार्यक्रम संपन्न। आणि लळिंग येथे गावाच्या रूढी व परंपरेनुसार गावाबाहेरची मर्यायची यात्रा अर्थात घाटा उत्साहात साजरा। आता बातमी विस्ताराने। शिरपूर तालुक्यातील पिळोदा गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली। शिरपूर तालुक्यातील पिळोदा गावात मध्यरात्रीच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाचा त्याच्या घरात शिरून धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे। गोपाल सिंग बाबूसिंग परदेशी वय 62 राहणार पिळोदा असे मयताचे नाव आहे। ते दिनांक 1 जुलै रोजी मध्यरात्री 12 ते 12:30 वाजे दरम्यान घरात होते। त्याच दरम्यान त्यांच्या शेजारी राहणारा आकाश पवन इच्छे वय 22 याने त्यांच्या घरात प्रवेश केला। धारदार हत्याराने त्यांच्या गळ्याजवळ वार करून त्यांचा खून केला। त्यानंतर तो गावातून पसार झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, ठाणेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। त्याचबरोबर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले। संजय सिंग भिकनसिंग परदेशी वय 37 राहणार परदेशीवाडा पिळोदा यांनी ठाणेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आकाश इच्छे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत। विविध जिल्ह्यातून बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्याच्याकडून 7,60,000 रुपये किमतीच्या 14 बुलेट दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। विविध जिल्ह्यातून बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्याच्याकडून 7,60,000 रुपयांच्या 14 बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। यामुळे नाशिक जिल्ह्यातील 11, पुणे जिल्ह्यातील 2 व अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 अशा 14 गुन्ह्यांची उकल झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे जिल्ह्यातून चोरी होणाऱ्या दुचाकी व चोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेशित केले होते। दिनांक 1/7/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की हर्षवर्धन गोकुळ जगदाळे वय 24 राहणार खर्दे तालुका शिरपूर चोरीची बुलेट दुचाकी वापरत आहे। याबाबत माहिती प्राप्त झाल्याने त्यास शिरपूर शहर करवंद नाका परिसरातून पथकाने ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी वय 23 राहणार खर्दे तालुका शिरपूर अशांसह नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा व अहिल्यानगर जिल्ह्यातून 14 बुलेट दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। तो परिसरात बुलेट राजा म्हणून स्वतःला मिरवत होता। त्याने लपून ठेवलेल्या 7,60,000 रुपयांच्या 14 बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे एकूण 14 बुलेट दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, प्रशांत चौधरी, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, गुलाब पाटील आदींनी केली। सायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक धुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार ही गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय। त्याप्रमाणे त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले। त्याला पुन्हा विश्वासात घेतले आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय, शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण 14 बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। तसेच हे दोन्ही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे। मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे राहणार खर्दे शिरपूर
तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी राहणार खर्दे शिरपूर, दोघंही शिरपूरचे आहेत, धुळे जिल्ह्यातील. सदर आरोपींकडनं एकूण 14 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत. धन्यवाद. 108 रुग्णवाहिका चालकांच्या न्याय मागण्यांसाठी 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्यातर्फे काम बंद आंदोलन करीत जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्यातर्फे त्यांच्या न्याय मागण्यांसाठी समस्यांसाठी काम बंद आंदोलन करीत शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यातील 108 ॲम्ब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत. यांच्या समस्यांबाबत दिनांक 13 मे 2025 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले होते. चर्चेच्या वेळी आपण 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे आपण सेवा पुरवठादारांशी पत्रव्यवहारही केला, परंतु सेवा पुरवठादारांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असे दिसून येत आहे. आमच्या संघटनेनेही सेवा पुरवठादारांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती. दिनांक 15 जून पर्यंत चर्चा करून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही सेवा पुरवठादार यांना देण्यात आलेला होता. परंतु तरीही 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत कुठली हालचाल आपल्या स्तरावर किंवा सेवा पुरवठादार यांच्याकडून होत नाही. यामुळे 108 ॲम्ब्युलन्स वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. अल्प वेतनावर त्यांना काम करावे लागते. ॲम्ब्युलन्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. ॲम्ब्युलन्सला आग लागून रुग्ण व वाहन चालकांचा जीवितास धोका निर्माण होईल अशा घटना पुन्हा घडत आहेत. वाहन चालकाकडून ज्यादा काम करून घेतले जात आहे, परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही. ह्या सर्व समस्यांबद्दल सविस्तर निवेदन यापूर्वीच पुरवठादार यांच्या बरोबर संघटनेची संयुक्त बैठक बोलावून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय करावा अशी आपणास विनंती केली आहे. 30 जून पर्यंत त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे 1 जुलै 2025 पासून काम बंद आंदोलन करीत संघटनेतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी विनोद बोरसे, अनिल थोरात, अल्ताफ काजी, अप्पा सोनवणे, भैया भामरे, सचिन थोरात, ईश्वर दरेकर, चंदू चौधरी, राजू पवार, बापू मराठे, जयेश हडप, अजय पवार, विकास पवार, अनिल भोई, नरेंद्र नाईक, संजय माळी, गुलाब माळी, दीपक माळी, प्रकाश माळी, मनोज लोंढे, प्रमोद पाटील, नंदू पाटील, अविनाश सूर्यवंशी, गणेश चौधरी, हनीश शहा, रोशन माळी, चंद्रकांत आहिरे आदी उपस्थित होते. आम्ही 2014 पासून 108 या रुग्णवाहिकेवर पायलट या पदावर कार्यरत आहे. तरी कंपनीला आमचं एकच मागणी जास्ती महत्त्वाची आहे की आमचं 2014 ते 2025 पर्यंत आम्ही तुटपुंज्या पगारावर काम करतो. तरी कंपनीने आम्हाला समान काम समान वेतन दिले पाहिजे. आम्हाला 2014 ते 2017 पर्यंतचा PF भेटलेला नाही, तो PF भेटायला पाहिजे. आमचा ESI कपात होत नाही, तो ESI कपात व्हायला पाहिजे. आम्ही मुंबईला आंदोलन केलं तरी आमच्या आंदोलनाने कंपनीने दखल घेतली नाही. फक्त आश्वासने देते. कोविड भत्ता आम्हाला दिलं नाही. आम्ही सर्व कामे एकदम इमानदारीने करतो. तरी आमची महत्त्वाची मागणी हीच आहे की आम्हाला समान काम समान वेतन भेटायला पाहिजे. हीच आमची महत्त्वाची मागणी. कोविड भत्ता भेटायला पाहिजे. याच्या पूर्ण नाही झाल्या तर आमचं पुढील अजून काम बंद आंदोलन चालूच राहील. याची शिंदखेडा पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कै यशवंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी दिवसाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला. शिंदखेडा येथील पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी दिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती रणजित सिंग गिरासे हे उपस्थित होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते कै वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी शिंदखेडा तालुक्यातील आदर्श शेतकऱ्यांना शाल, गांधी टोपी, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. त्यात पृथ्वीराज आसाराम निकुंभ शेवाडे, गजानन काशीराम माळी मालपूर, जयेश सुनील देसले दलवाडे, नामदेव खंडेराव महाजन पाष्टे, भालचंद्र भास्कर पाटील पाष्टे, श्रीमती मीनाबाई मधुकर पाटील बाबळे, अधिकार जयराम पाटील डांगूर, पदमसिंग भीमसिंग गिरासे मेथी, भूषण महादू वाघ रोहाने, रावसाहेब रजेसिंग गिरासे देगाव यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी रमेश नेतनवार यांनी केले, तर प्रगतिशील शेतकरी PM सोनवणे व रणजित सिंग गिरासे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी उमाकांत सावंत यांनी
तर कृषी विस्तार अधिकारी गिरधर देवरे यांनी आभार मानले। या प्रसंगी रणजित सिंग गिराशे, प्रगतिशील शेतकरी PM सोनवणे, गट विकास अधिकारी रमेश नेतनवार, पंचायत समिती कृषी अधिकारी RS कुळी, तालुका कृषी अधिकारी DG नागरे, गिरधर देवरे आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती व कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। बद्दल काय बोलले आणि त्याच्यानंतर कृषी साहेब आपले सोनवणे साहेबांनी जुना सल्ला दिलेला आहे राजभाषाचे पूर्ण सोनं कसे झालं कसं पिकाला आणि दुसरं असं आहे साहेब एवढं शेतकऱ्यांना असं पुरस्कार मिळाला याच्यापेक्षा जास्त तुमचं मनापासून अभिनंदन करतो मी कृषी खात्याला। याच्या पुढे जास्त शेतकरी उत्सव राहतील असं जर कार्यक्रम ही जयंती निमित्त असं किंवा आपल्या कृषी सहाय्यक प्रत्येक शेतकऱ्याकडे गावात आले 8 दिवसात 15 दिवसात आणि जर सल्ला दिला नक्की शेतकरी तुमचं ऐकून नक्की शेतकरी असं आपल्याला हे करतील म्हणजे त्यांचं मनासारखं नाही करणार। आपलं कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांचं सल्ला घेऊन 100% शेती करतील। आमचे देगावचे रावसाहेब त्यांनी तुमचं म्हणजे मी भावना बघितली ते 100% तुमचा सल्ला घेऊन त्यांनी एवढं सजवलेलं आहे तिथं। ते जेव्हा माणसाचा तो तोंडावरचा चेहरा राहतो तुम्हाला पहिल्यांदा रावसाहेब भेटतात ते कसं राहतं शेतीचं आणि रावसाहेबांनी ते संघर्ष करून ते शेतीचं कसं आणि देगाव क्षेत्रामध्ये असंही साहेब तिथं पाणी नाही पाणी आत्ता आलं तरी ते रावसाहेबांनी तिथं पाणी कसं करायचं काय करायचं तो नाला कसं हे करायचं जी योजना आहे ती योजना कशी राबवायची सिंचन ठिबक कसं राबवायचं आणि ते ठिबकचे योजनाच होते त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण शेतकऱ्यांना मदत केलेली। मी एकच सांगतो कृषी अधिकारी आपल्या पंचायत समिती या नात्याने ते सभापती या नात्याने आणि आपले जे मंत्री विश्वासू आहेत आणि त्यांना एक आश्वासन दिलेले शेतकऱ्यांना सिंचन आणि शिक्षण या निमित्ताने पहिला पाहा तेच छानलेला आहे आणि तो मला तालुका अध्यक्ष आणि आमचा BDO साहेब आणि हे पूर्णपणे याच्यावर पावना येरी जर विचार करा ते माझ्या काळात आम्ही 3.5 ते 4 हजार आम्ही येरी देऊ शकतो आणि सर्व शेतकऱ्यांना काही येरींना फक्त तिथं 500-600 येरी असं खोडल्या गेल्या सर्व येरींना पाणी लागलं मंत्री महोदयाच्या आशीर्वादाने। ते असं शेतकऱ्यांना जर असं कृषी सहाय्यक गेले आणि एवढी जर मदत केली साहेब ते 100% आपला अभियानच्या पुढे शेतकऱ्यांना खूप आणि असं सरकार झालाच पाहिजे शेतकऱ्यांचं पूर्ण मनापासून अभिनंदन। सुपुत्र म्हणून ओळखला जातात या सुपुत्राचा अतिशय एका खेडेगावात झालेला गहुरी यवतमाळ जिल्ह्याच्या गहुरी या गावात या विभूतीचा जन्म झालेला आहे। महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या थोर महाराष्ट्रीयन लोकांनी आपलं योगदान दिलं भरीव असं योगदान दिलं आणि त्याच्या वसंतरावजी नाईक यांचं योगदान शेती क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय आहे। त्यांच्या कार्याचा जर गौरव बघितला त्या कार्याचं जर आपण जर अवलोकन केलं तर नाईक साहेबांनी इथला शेतकरी कसा विकसित होईल त्याच्यामध्ये त्यांनी नवीन ज्या काही योजना प्रत्येक पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत शिरला पाहिजे। नवीन अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती ज्या आहेत आपण हायब्रिड म्हणजे HIV म्हणतो आपण त्याला हाय यील्डिंग व्हरायटीज त्याचा प्रचार आणि प्रसार कसा लोकांना मिळेल म्हणजे एकंदरीत या शेतकऱ्याची जी उन्नती आहे शेतकऱ्याची उन्नती होऊन आज त्यांना नाईक साहेबांना हरित क्रांतीचे जनक सुद्धा म्हणतात। त्यांच्या काळात ती हरित क्रांती झालेली होती। महाराष्ट्रातील आज अन्नधान्याच्या बाबतीत आपण अतिशय स्वयंपूर्ण आहोत। आज या देशातला किंबहुना महाराष्ट्रातला कोणीही अर्धपूर्ण झोपत नाही पण त्यावेळी 1971-72च्या काळात ज्यावेळी दुष्काळ पडला होता आपले पूर्वज सांगतायत अतिशय बिकटीची परिस्थिती अर्धपूर्ण लोक झोपत होते आणि अशा काळात नाईक साहेबांचं जे वर्क काम होतं ते काम शेतकऱ्याच्या हिताचं होतं किंबहुना आज ज्या 12 कोटी जनता आहे महाराष्ट्राची या 12 कोटी जनतेला पुरेसं अन्नधान्य पुरवण्यासाठी कितपत शेतकऱ्याला सक्षम करणं हा त्यांचा धुळे तालुक्यातील लळी येथे गावाच्या रूढी व परंपरेनुसार गाव बाहेरील मर्याईची यात्रा अर्थात घाटा उत्साह साजरा करीत देवीला गावावर कोणतेही संकट न येऊ देण्यासाठी प्रार्थना करण्यात आली।
धुळे तालुक्यातील लळिंग येथे आई मरी आईची यात्रा अर्थात घाटा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आजही जुनी प्रथा गावाच्या संस्कृती आणि परंपरेनुसार सुरूच आहे. ग्रामीण भागात आजही काही पारंपरिक रूढी व परंपरा जोपासल्या जात आहेत. त्याचाच गाव बाहेरची मरी आईची यात्रा याच ग्रामीण भागात घाटा असेही संबोधतात. पूर्वी या दिवशी संपूर्ण गावाबाहेर जाऊन बाहेरच देवीला बोकडाचा बळी देऊन गावात कोणतीही रोगराई न येऊ देण्याची प्रार्थना करीत होते. आजही ती प्रथा सुरूच असून मंगळवारी गावाबाहेरची यात्रा साजरी करण्यात आली. यावेळी गावातून बोकडांची मिरवणूक काढून गावाबाहेर असलेल्या देवी व म्हसोबा यांना बळी देण्यात आला व गावाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर गावातील नागरिकांनी देवीला नैवेद्य देऊन प्रार्थना केली. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप सावंत, संतोष बागुल, आनंदा पवार, सुरेंद्र परदेशी, युवराज वडर, यश परदेशी, जितेंद्र पाटोळे आदी उपस्थित होते. आमच्या लळिंग दिवाणमळा गावामध्ये परंपरेनुसार आई मर्याची यात्रा व काही जुनी मंडळीला घाटा म्हणत होतो. पूर्वी गावातील लोक गावबाहेर यात्रेला जायचे, आमचे आजोबा, आमचे वडील. पण आता कालांतरित धावपळीच्या जीवनात घरोघरी हा कार्यक्रम केला जातो. वर्ल्डोपार्जित कार्यक्रम असल्यामुळे लळिंग दिवाणमळा ग्रामस्थ सर्व हा कार्यक्रम येळीमेळीने आणि एक आपला उत्साहाने पार पाडत असतात. दौंडी न देण्याला राहिल्यामुळे टप्प्याटप्प्याने ज्या ठिकाणी दौंडी देत होते पूर्वी, त्या ठिकाणी आम्ही वाजंत्री लावून, डप लावून टप्प्याटप्प्याने वाजा वाजला. सकाळी गावात बोकुडांची मिरवणूक काढली व आई मर्याची सगळ्यांनी ग्रामस्थांनी पूजा केली आणि पूजा अर्पण करून असा एक आनंद वाटतो, सांगूशीच वाटतं की आमच्या जसं आपल्या घरात कार्यक्रम असतो, लग्न समारंभ, साखरपुडा, जी आपण एक तारीख काढली जाते, तशी या देवीची तारीख आज अशी निघाली की 1/7/2025 असे देवीचं आज म्हणजे किती आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा आठवण राहील की आपली मागच्या वर्षीची यात्रा 1/7ला होती बा. असं देवीने आज मंगळवार 1/7/2025 रोजी सर्व आमचे ग्रामस्थ लळिंग दिवाणमळ्याचे येळीमेळीने हा कार्यक्रम पार पाडतात. असंच कुठलाही कार्यक्रम असो, धार्मिक, गावातील सामाजिक कार्यक्रम, दुःख असो, सुख असो, असं सर्व आम्ही लळिंग दिवाणमळा ग्रामस्थ सर्व मतभेद बाजूला ठेवून एका ठिकाणी एकोबाने हा कार्यक्रम पार पाडत असतो. असंच मी आई मर्याईला सर्वजण आम्ही एक विनंती करतो, नतमस्तक ठेवून की अशीच आमच्यात जी भावना आहे, सद्बुद्धी आहे, अशीच राहो आणि अशीच आमच्या गावाला सुख समृद्धी लाभो आणि इडापिडा आमच्या गावातील घेऊन जाऊ आणि असंच आम्ही एकोबाने नांदावं, असं मी आई मर्याईला सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पिळोदा गावात मध्यरात्रीच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाचा धारदार हत्याराने वार करून केला खून. विविध जिल्ह्यातून बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 14 बुलेट दुचाकीसह केले जेरबंद. 108 रुग्णवाहिका चालकांच्या न्याय मागण्यांसाठी जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू. कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने शिंदखेडा पंचायत समितीत कृषी दिवसाचा कार्यक्रम संपन्न. आणि लळिंग येथे गावाच्या रूढी व परंपरेनुसार गावाबाहेरची मरी आईची यात्रा अर्थात घाटा उत्साहात साजरा. याबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.